नमस्कार. मी डॉक्टर सुशांत माने. मी ग्रँड मेडिकल कॉलेज सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मुंबई येथे सहयोगी प्राध्यापक या पदावर बालरोग चिकित्साशास्त्र विभाग यात काम करतो आणि मी इंडियाच्या नॅशनल टीबी एलिमिनेशन प्रोग्राममध्ये पीडियाट्रिक्सचा सब्जेक्ट एक्सपर्ट म्हणून पण काम करतो. क्षयरोग, ट्युबरक्युलोसिस हा मुलांमध्ये व मोठ्यांमध्ये दोन प्रकारचा असतो. एक क्षयरोग असतो फुफ्फुसाचा, ज्याला आपण म्हणतो पल्मनरी ट्युबरक्युलोसिस, आणि फुफ्फुसा व्यतिरिक्त जर तो दुसऱ्या अवयवांमध्ये झाला त्याला आपण म्हणतो एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसिस. पल्मनरी ट्युबरक्युलोसिस हा दोघांमधील सर्वात कॉमन किंवा सर्वात जास्त प्रमाणात बघितला जाणारा क्षय आहे. तर फुफ्फुसाचा क्षयरोग झाला असेल, पल्मनरी ट्युबरक्युलोसिस झाला असेल तर त्याची लक्षणं कोणती? 2 आठवड्यापेक्षा जास्ती ताप असणे, 2 आठवड्यापेक्षा जास्ती खोकला असणे, साधा खोकला किंवा ओला खोकला किंवा कफ पडणे, आणि मुलाचे वजन न वाढणे किंवा मुलाचे वजन सातत्याने कमी होत जाणे. या तिघांपैकी कोणत्याही गोष्टी असतील तर आपण असा अंदाज बांधू शकतो की त्या मुलाला पल्मनरी ट्युबरक्युलोसिस म्हणजे फुफ्फुसाचा क्षयरोग होण्याची शक्यता आहे. एक्स्ट्रा पल्मनरी ट्युबरक्युलोसिस जसं आपण म्हटलं हा कोणत्याही अवयवांमध्ये असू शकतो. तर जिथे जिथे जो असेल त्याप्रमाणे त्या मुलामध्ये ती लक्षणं दिसतात. म्हणजे समजा जर का त्याला मेंदूचा क्षयरोग झाला असेल तर मुलाला बेशुद्ध होणे, फिट येणे, डोकं दुखणे, सातत्याने उलट्या होणे, किंवा पोटामध्ये झाला असेल तर पोट फुगून येणे, पोट दुखणे, पोटामध्ये पाणी भरणे, हे सगळे प्रकार आपल्याला दिसून येतात. क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस याचे निदान करण्यासाठी आपल्याकडे काही चाचण्या आहेत. जसं आपण म्हटलं पल्मनरी ट्युबरक्युलोसिस म्हणजेच फुफ्फुसाचा क्षयरोग, याच्यामध्ये आपल्याला थुंकीचा तपास करावा लागतो. जी छोटी मुलं असतात 5 वर्षाखालची, त्यांना कफ किंवा थुंकी बाहेर काढता येत नाही आणि ते जेव्हा त्यांना कफ येतो तेव्हा ते गिळून टाकतात. म्हणूनच ह्यांच्यामध्ये सॅम्पल काढण्यासाठी आपण त्यांना गॅस्ट्रिक ॲस्पिरेट हे प्रोसिजर करतो. म्हणजेच नाकाच्या वाटे आपण त्यांच्या पोटात नळी टाकून जी थुंकी त्यांनी गिळली आहे ती काढून आपण टेस्टला पाठवतो. 5-6 वर्षापेक्षा मोठी जी मुलं असतात या मुलांमध्ये आपण त्यांना थुंकी द्यायला सांगू शकतो आणि ह्या थुंकीवरती आपण जीन एक्सपर्ट किंवा सीबीनॅट नावाची टेस्ट करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला टीबी आहे का नाही हेही समजते आणि कोणत्या प्रकारचा टीबी आहे, म्हणजे ड्रग सेन्सिटिव्ह टीबी आहे की ड्रग रेजिस्टंट टीबी आहे याचेही निदान होते. दुसरी चाचणी जी आपण थुंकीवर करतो ती असते कल्चर टेस्ट. कल्चर म्हणजे एका मीडियममध्ये टीबीचे विषाणू जे असतात त्यांना आपण कल्चर करतो आणि 3 ते 6 आठवड्यानंतर रिपोर्ट आल्यावर आपल्याला समजते की टीबी किती प्रकारचा आहे आणि त्याच्यामध्ये कोणती औषधं त्या टीबीच्या वरती काम करू शकतात. हे झालं पल्मनरी ट्युबरक्युलोसिससाठी. एक्स्ट्रा पल्मनरी टीबी असेल तर त्या अवयवांमधनं आपण सॅम्पल घेऊन ह्या सगळ्या चाचण्यांसाठी आपण पाठवू शकतो. मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट म्हणजेच ह्या ज्या चाचण्या आपण बघितल्या याच्याच बरोबरीने आपल्याकडे काही रेडिओलॉजिकल टेस्ट असतात. म्हणजेच जर का पल्मनरी टीबी असेल, फुफ्फुसाचा असेल तर आपण छातीचा एक्सरे करू शकतो किंवा गरज लागलीच तर छातीचा सीटी स्कॅनही करू शकतो. जर का मेंदूचा टीबी झाला तर मेंदूचा MRI, सीटी स्कॅन, पोटाचा असेल तर पोटाची सोनोग्राफी किंवा सीटी स्कॅन, ज्या प्रकारचा टीबी असेल त्याप्रमाणे आपण चाचण्या मुलामध्ये करू शकतो. ड्रग ससेप्टिबल ट्युबरक्युलोसिस म्हणजेच असा ट्युबरक्युलोसिस किंवा असा क्षयरोग जो नेहमीच्या औषधांना, जी 4 औषधं आपण नेहमी देतो, रिफॅम्पिसिन, आयसोनियाझिड, पायराझिनामाइड आणि इथॅम्ब्युटॉल, ही औषधं लागू पडणारा टीबी, याला ड्रग सेन्सिटिव्ह टीबी आपण म्हणतो. ड्रग सेन्सिटिव्ह टीबी जर का कोणत्या बालकाला झाला असल्यास त्याच्यासाठी 6 महिन्याची ट्रीटमेंट चालते. या 6 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये पहिले 2 महिने आपण त्याला 4 औषधं देतो, आयसोनियाझिड, रिफॅम्पिसिन, पायराझिनामाइड, इथॅम्ब्युटॉल, आणि उरलेले 4 महिने आपण त्याला 3 औषधं देतो, आयसोनियाझिड, रिफॅम्पिसिन आणि पायराझिनामाइड. हे झालं क्षयरोग आणि फुफ्फुसाचा क्षयरोग आणि एक्स्ट्रा पल्मनरी क्षयरोग. ह्याच्यासाठी दोघांमध्येही आपण 6 महिन्याची ट्रीटमेंट देतो. मात्र जर का बाळाला मेंदूचा क्षयरोग झाला असेल किंवा पाठीच्या कण्याचा क्षयरोग झाला असेल, हाडाचा, तर 6 महिन्याऐवजी अशा मुलांना आपण 12 महिने म्हणजेच वर्षभराची ट्रीटमेंट देतो. ड्रग रेजिस्टंट ट्युबरक्युलोसिस म्हणजेच अशा प्रकारचा क्षयरोग ज्याचे जंतू, जे आपण नेहमीचे ड्रग्ज देतो, नेहमीची मेडिसिन्स देतो, जे आपण आता म्हटले,
त्यांना ती मेडिसिन्स ह्या प्रकारच्या ट्युबरक्युलोसिसला लागू ठरत नाही. जेव्हा असा ट्युबरक्युलोसिस आपल्या मुलामध्ये असतो त्याला आपण ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिस म्हणतो. आता ह्याच्यामध्ये ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिसमध्ये सर्वात मोठा जो आपण म्हणू अडथळा आहे याच्या डायग्नोसिसमध्ये तो असा आहे की ड्रग रेझिस्टंट म्हणा किंवा कोणताही टीबी म्हणा, त्याची जी लक्षणं आहेत, ती लक्षणं इतरही बऱ्याच आजारांमध्ये आपल्याला दिसून येतात. त्यामुळे आपल्या बाळाला नक्की टीबीच आहे की दुसरं काय आहे, याचं निदान करणं थोडं अवघड असते. दुसरी गोष्ट जसं आपण म्हटलं, छोट्या मुलांमध्ये आपल्याला थुंकीचं सॅम्पल काढायसाठी गॅस्ट्रिक ॲस्पिरेट करावे लागते किंवा गॅस्ट्रिक ॲस्पिरेट नाही आलं तर दुसऱ्या काही मोठ्या चाचण्या कराव्या लागतात. तर हे दुसरा मोठा अडथळा आहे की आपल्याला खूप इन्व्हेसिव्ह चाचण्या कराव्या लागतात. तिसरी गोष्ट म्हणजे आपण सॅम्पल काढून जे टेस्टला पाठवतो, बऱ्याच वेळा असं होतं की टेस्टला पाठवूनही टेस्टचा रिझल्ट निगेटिव्ह येतो किंवा टेस्टमध्ये टीबी दिसत नाही. याचा अर्थ त्याला टीबी नाही आहे का? नाही, असं होत नाही. टीबी असूनही कधी-कधी असं होते की टीबीच्या टेस्ट निगेटिव्ह येतात आणि हे सगळे अडथळे पार करून आपल्याला ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिसचं निदान करावं लागतं. त्याच्यामुळे ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिस याचं निदान करणं नेहमीपेक्षा थोडं जास्ती अवघड किंवा अडचणीचं आहे. आपल्या मुलांमध्ये टीबीची लागण होऊ नये याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? सर्वात पहिलं म्हणजे जसं आपण म्हणतो की टीबी हा फुफ्फुसाचा असतो. हा सर्वात जास्ती प्रमाणात आपण टीबी बघतो. हा कसा पसरतो? तर खोकल्यातनं किंवा श्वासातनं पसरतो. आपण त्याला ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणतो. म्हणजेच काय, तर टीबीची लागण झालेला जो रुग्ण असेल तो जर का खोकला किंवा आपल्यासमोर शिंकला, त्याच्यापासून ते जंतू आपल्यामध्ये येऊ शकतात. तर ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे? सर्वात पहिलं म्हणजे सिंपल कॉफ एटिकेट्स. म्हणजे काय, तर जेव्हा आपण टीबी झालेला माणूस किंवा आपणही जेव्हा खोकत असू किंवा शिंकत असू, तेव्हा आपल्या तोंडावर किंवा नाकावर रुमाल ठेवणे किंवा तोंड आणि नाक आपले कव्हर करणे हे अत्यंत गरजेचे आहे. जर का टीबीची लागण झालेला रुग्ण आपल्या आसपास असेल, त्याला रुग्णापासून शक्य तेवढे दूर राहणे आणि रुग्णाच्या सहवासात आल्यास रुग्णालाच नव्हे पण आपण स्वतःही मास्क घालणे हे खूप जरुरी आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये टीबीचे प्रमाण खूप जास्ती आहे. त्यामुळेच गर्दीच्या ठिकाणी जेव्हा आपण जातो, तेव्हा आपल्या नाकावर आणि तोंडावर मास्क असणे हे अत्यंत जरुरीचे आहे, जेणेकरून आपल्याला टीबीची लागण होणार नाही. चौथी गोष्ट म्हणजे आपला आहार. जर का आपण पोषक आहार घेत असू, जर का आपण फळभाज्या हे सगळं नेहमीप्रमाणे खात असू, तर आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी येते, जेणेकरून आपण टीबीची लढा देऊ शकतो. आणि लास्ट BCG व्हॅक्सिन. BCG व्हॅक्सिन हे सर्व बाळांमध्ये जन्मताच दिले जाते. ते देणे अत्यंत गरजेचे आहे, कारण BCG व्हॅक्सिन हे आपल्या बाळाला पुढे जाऊन सिरियस ट्युबरक्युलोसिस आपण जे म्हणतो, म्हणजे मेंदूचा ट्युबरक्युलोसिस किंवा मल्टिपल ऑर्गनचा ट्युबरक्युलोसिस, याच्यापासून आपल्या बाळाचे ते रक्षण करते. टीबी हा आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. मग आपण घाबरून जायचं नाही. तर जे आपण प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्ट्स बघितले, आपण आपल्या मुलाला टीबीपासून कसे वाचवणार ह्याची काळजी घेतली पाहिजे, जे आपण आता थोड्या वेळापूर्वी बघितलं. आणि दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बाळामध्ये कोणतीही लक्षणं, ताप म्हणा, खोकला म्हणा, ही जर का किंवा दुसरी काही लक्षणं 2 आठवड्यापेक्षा जास्ती असतील, तर ती अंगावर काढू नये. तर लगेच आपल्या बाळास डॉक्टरांकडे घेऊन जाऊन त्याची टीबीची चाचणी करावी, जेणेकरून जर का टीबी असल्यास त्याचे निदान लवकर होऊन ट्रीटमेंट संपूर्णपणे करता येईल. धन्यवाद.